नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। मुंबईतील चेंबूर परिसरात बुधवारी सकाळी धक्कादायक घटना घडली। स्विमिंग पूलमध्ये पोहताना हृदयविकाराच्या झटक्याने एका 58 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झालाय। या घटनेने परिसरात एकच खळबळ उमाजली आहे। छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत अजित पवार यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले। मतदारांचे आभार व्यक्त करण्यासाठी आणि छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात अजित पवार यांनी गुरुवारी सभा घेतली। या सभेतून थेट भाजपाला इशारा दिलाय। भाजपचे जे काही मतदारसंघ आहेत तिथे देखील माझे कार्यकर्ते आहेत, मी देखील त्या मतदारसंघात लक्ष घालेल असं अजित पवार यांनी म्हटलंय। पती घरी नसताना पण दीर, सासू, सासरा आणि नणंद या चौघांकडून बेदम मारहाण केली जात होती। आज मी जिवंत आहे ती केवळ पतीमुळे जिवंत आहे। त्यांनीच माहेरी आणून सोडल्याने मी जिवंत राहिली। त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही थराला जाऊ शकतात याची जाणीव त्यांना सुद्धा होती। अशा शब्दांमध्ये हागवणे कुटुंबियांची मोठी सून मयुरी जगताप यांनी सनसनाटी खुलासा आणि गंभीर आरोप केले आहेत। बीएमसीचे आरोग्य अधिकारी कोविडच्या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत। बीएमसीने असे सूचित केले आहे की सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळांमध्ये आवश्यक सुविधा आहेत। आरोग्य विभाग संपूर्ण शहरातील परिस्थितीवर सक्रियपणे लक्ष ठेवून आहे। जीनोमिक सिक्वेन्सिंगच्या आधारे अनेक प्रकरणांमध्ये H3N2 आणि अतिरिक्त श्वसन विषाणूंचा सहसंसर्ग आढळून आलाय। डेथ ऑडिट कमिटी मृत्यूदर अहवालांची देखील तपासणी करत आहे। मला याच वर्षी लग्न करायचं आहे, तरुण हट्टाला पेटला। यावरून त्याचा प्रेयसी सोबत वाद झाला आणि त्यातूनच त्याने आपल्या आयुष्याची अखेर केल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरात घडली आहे। या घटनेने तरुणाच्या कुटुंबाला आणि त्याच्या प्रेयसीला मोठा धक्का बसलाय। या तरुणाने आपल्या प्रेयसी समोरच गळफास घेत जीव दिल्याने ती हादरली आहे। धुळ्यातील गुलमोहर विश्रामगृहातील 102 नंबरच्या खोलीत 1.84 कोटी रुपयांची रोकड सापडल्यावरून ठाकरे गट शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आमदार अर्जुन खोतकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। सर्व ठेकेदारांकडून 15 कोटी जमा करण्याची जबाबदारी अंदाज समिती अध्यक्षांनी ठेकेदारावर दिली होती। पैसे जमा होत नव्हते म्हणून खोतकरांनी ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट मध्ये टाकेन अशी धमकी दिली होती, असा दावा संजय राऊत यांनी केलाय। मुंबईत एका 82 वर्षांच्या एका आजोबांनी पंतप्रधान व मुख्यमंत्री सहायता निधीसाठी तब्बल 20 लाखांची देणगी दिली आहे। परंतु त्यामागील गोष्ट नक्कीच प्रेरणादायी म्हणावी लागेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स वर पोस्ट करत या आजोबांनी दिलेल्या 20 लाखांच्या देणगीबाबत माहिती दिली आहे। दुःखातून निर्माण होणाऱ्या करुणेचे मूर्तिमंत उदाहरण असे लिहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 82 वर्षीय आजोबांनी पंतप्रधान व मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिलेल्या 20 लाख रुपयांच्या देणगीबाबत सांगितले आहे। सोमवार 26 मे पासून उरणच्या मोरा ते मुंबईतील भाऊचा धक्का दरम्यानचा जलप्रवास 25 रुपयांनी महागणार आहे। पावसाळ्यात अनियमित जलप्रवासामुळे महाराष्ट्र मेरीटाईम मंडळाकडून मोरा ते मुंबईच्या तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे या प्रवासाकरिता प्रवाशांना एका फेरीसाठी 80 ऐवजी 105 रुपये मोजावे लागणार आहे। ही दरवाढ 4 महिन्यांसाठी लागू राहणार असून 1 सप्टेंबर पासून पुन्हा एकदा 80 रुपये दर करण्यात येणार आहे। कोऱ्हाडे गावच्या शिवारातील भांबारे वस्ती येथील तलावात पोहण्यासाठी गेलेल्या सख्या बहीण भावाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सायंकाळी घडली। त्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे। आठवड्यापूर्वीच गोगलगाय गावात 2 चुलत भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती। तालुक्यातील कोल्हार शिवारात बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। 1 महिन्याच्या कालावधीत कोल्हार परिसरातून एका पाठोपाठ 4 बिबटे जेरबंद करण्यात आले आहेत। परिसरात आणखी काही बिबटे असल्याची भीती शेतकऱ्यांना व्यक्त केल्याने वन विभागाने या भागात पुन्हा पिंजरा लावला आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।